हे ऐका, नीट डोळे उघडा. ही फ्लेक्स काढण्याची कारवाई नव्हे, ही थेट नेत्यांचा खर्च वाचवण्यासाठी नागरिकांच्या पैशाची लूट आहे. पालिकेनं फ्लेक्स काढले, पण दंड कुठे आहे? की फक्त फ्लेक्स काढून नेत्यांना पुन्हा नव्यानं कामाला लावायला मोकळं केलं आहे. प्रभागानं फ्लेक्स काढण्याची कारवाई केली, पण ही कारवाई कुणासाठी होती? नागरिकांसाठी की नेत्यांसाठी? कारण सत्य एकच आहे, फ्लेक्स काढण्याचा खर्च नेत्यांना नको, म्हणून तो खर्च थेट नागरिकांच्या कराच्या पैशातून केला गेला. आज इथं पहा फ्लेक्सची एवढी मोठी थप्पी. प्रश्न साधा आहे, इतक्या फ्लेक्सवर किती दंड आकारायला पाहिजे होता आणि तो दंड आकारला गेला का? पालिकेच्या स्वतःच्या नियमानुसार जर प्रत्येक फ्लेक्सचा हिशोब केला आणि नियमानुसार दंड लावला तर तो दंड लाखांचा नाही, थेट करोडोंचा. पण तो दंड कुठं आहे? उत्तर स्पष्ट आहे, नेत्यांना जाणीवपूर्वक सूट. पिंपरी चिंचवडमध्ये आज अराजकतेची हीच अवस्था. सामान्य नागरिकांवर कारवाई, खाजगी कंपन्यांवर मोठे दंड आणि नेत्यांवर पूर्ण मोकळीक. हे कायदा आहे की दडपशाही? नागरिकांच्या पैशातून नागरिकांवरच अन्याय पुन्हा एकदा उघड झालाय. पालिकेच्या अधिकाऱ्यांना थेट सवाल, एवढ्या फ्लेक्सवर एकूण किती दंड ठोठावला, कुणाकडून वसूल केला आणि तो पैसा कुठे गेला? हा सर्व हिशोब महानगरपालिकेनं ताबडतोब जाहीर करावा. कायदा सगळ्यांसाठी समान नसेल तर ती कारवाई नाही, तर ती थेट राजकीय गुलामी आहे. आय एम सिटीजन. नागरिकांच्या पैशांवर चालणारी ही दादागिरी आता उघडी पाडली जाणारच. प्रश्न विचारा, हिशोब मागा, कारण हे शहर हा देश नेत्यांचा नाही, हे शहर हा देश नागरिकांचा आहे.